माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी. आय नो खूप केओटिक आहे स्टार्ट या व्हिडिओची, या व्लॉगची, बट मी जो तुम्ही थंबनेलवर आणि माझ्या टायटलमध्ये जे बघताय, जी गाडी मी घेण्याबद्दल हा व्लॉग आहे, त्या गाडीमध्ये मी सध्या बसलेली आहे आणि मी घरी जात आहे घरच्यांना सरप्राईज देण्यासाठी. बट हा व्लॉग असणार आहे माझ्या पहिली गाडी घेण्याबद्दलचा. सो मी सगळं काही याच्यामध्ये डॉक्युमेंट केलेलं आहे आणि येस, तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला खूप मजा येणार. आणि मला हा व्लॉग आजच टाकायचा, त्याच्यामुळे मी इतक्या म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये ऑन द वे आहे मी, आणि त्याच्यात मी व्लॉग करते, म्हणजे इंट्रो देते. बट येस, आता मी क्लिप्स प्ले करणार आहे. म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगून देते, माझ्या बाजूला माझा फ्रेंड आहे जो गाडी चालवत आहे, मागे बहीण आहे जी बसलेली आहे. बट मी तुम्हाला सांगते, सो मी घरच्यांना कोणालाच माहिती नाही आहे की मी गाडी घेत आहे. ही सरप्राईज आहे त्यांच्यासाठी आणि ते तुम्हाला सगळंच व्लॉगमध्ये कळेलच पुढे पुढे. येस, तेच आहे की घरच्यांना माहिती नव्हतं आणि मी त्यांच्या लपून ड्रायव्हिंग क्लास सुद्धा लावला. सो मी ड्रायव्हिंग क्लासला जायची, त्याच्या पण क्लिप्स मी ऍड केलेल्या आहेत. तो आधी तुम्ही त्या क्लिप्स जाऊन बघा आणि मग नंतर आपण पुढे बोलू. हाय दोस्तो, सो आज आहे माझा फर्स्ट डे क्लासचा आणि मी थोडी नर्वस आहे. एक्सायटेड तर आहेच, पण नर्वस पण आहे कारण माझी थोडी हिस्ट्री आहे. पण आता वाजले आहेत 6:30 आणि 7चा क्लास आहे. सो निघूया, थोडेसे फॉर्मॅलिटीज करायचे म्हणून मी थोडी आधी जाते आहे. बट लेट्स गो, आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि हो, मी घरी असं सांगितलं आहे की मी जिमला चालली आहे आणि म्हणून मी जिमचे कपडे घालून निघालेली आहे. बट आपण तर ड्रायव्हिंग क्लासला जातो आहे. ड्रायव्हिंग क्लास नंतर फायनली मी कॉन्फिडंट होती की मी आता गाडी घेऊ शकते. आणि मग मला अमरावतीत मी ट्राय केलं बघायचं, बट मला मिळाली नाही. आणि म्हणून मग मी डिसाईड केलं की मी पुण्याला जाणार आणि तिथनं गाडी घेईन. तर मी घरी सांगितलं होतं की माझं शूट वगैरे आहे, थोडंसं मला काम आहे, म्हणून मग मी पुण्याला जाते. बट आपलं काम होतं गाडी घेण्याचं, त्याच्यामुळे मी पुण्याला गेली होती. सो पुण्याला गेल्याच्या म्हणजे ज्या दिवशी मी पोहोचली त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच आम्ही गाडी बघायला सुरुवात केली आणि त्या क्लिप्स मी आता तुमच्यासाठी प्ले करणार आहे. सो एन्जॉय. डेंटिंग पेंटिंग लिहून दोस्तो, आम्ही आलो आहे माझी गाडी बघायला. आणि आम्ही कोणती गाडी घेणार आहे इथे बघून ठेवली आहे, दाखवते. आहे वाटतं ना यार दोस्त, माझी फॉज घेऊन आलेली आहे, हे बघा, आणि मजा येणार आहे. त्यांना गाडी दाखवली मी कोणती घेताय तर ती वाली. या जॅग्वार घेताय ना या. आम्ही थकलो गाडी बघून आणि जेवण करायला आलो आहे कारण की खूप गाड्या बघितल्या. मला हसते का? आणि एक गाडी मला आवडली आहे आणि ती माझीच झालेली आहे दोस्त, मी तुम्हाला सांगत आहे. एवढी सुंदर गाडी आहे. एक गाडी आहे ती आपली झालेली आहे, हो ना? हो की नाही? घेतली चावी वैभवी आणि माझी फ्युचर गाडीमध्ये आता मी बसणार आहोत, वैभवी आणि मी. चल गो. असेल ना उघडी? अरे यार, बंद आहे. आमची गाडीमध्ये बसलेलो आहोत. ड्रीम गाडी, फ्युचर गाडी, ड्रीम फ्युचर येणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड मॉडेल थार. येस. मेड इन इंडिया विथ प्राइस. मला आवडली. लोक काय एवढे निगेटिव्ह बोलतात त्या. बॅक सीट नाही बसली पण अजून, म्हणून. हो, बूट स्पेस हो कमी आहे, पण आपण तर चालवणार ना. मला फरक नाही पडत कोणाला जागा निघाली. I'm a rider, pro rider.
आमचा प्लॅन फ्लॉप झाला. आज आमची गाडी नाही मिळाली आहे. नाही झाला म्हणजे पोस्टपोन. आता आम्ही बघतो, पण माझं तुम्ही तोंड बघू शकता, मायूस आहे. बिग डे दोस्त, बिग डे. डे 2 आहे आज आणि आम्ही फायनल केली आहे आणि प्रोसेस होत आहे आणि बिग डे आहे दोस्तो आज. पण मी तुम्हाला गाडी नाही दाखवणार, सगळं मी घेतल्यावर दाखवेन. बट आय एम एक्सायटेड. बघू आता. आम्ही टाइमपास करायला आलो कारण की आमचं डॉक्युमेंटचं काम बाकी आहे खूप सगळं. त्याच्यामुळे आता मला लागली आहे भूक. किती वाजले आहे सांग मला? 5 वाजले. आम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही आहे जेवण, त्याच्यामुळे आम्ही आलो आहोत. आणि आम्ही त्याच मॉलमध्ये आलो जिथून गाडी घेत आहे. कोणती गाडी घेत आहे? गाडी घेते दाखवतो इकडे कॅमेरा. एक सेकंड. ही वाली गाडी घेत आहे आम्ही. कोणती घेते चिव? कोणती घेते? रेड कलरची. लाईट चेक गाईड. फिट चेक नॉट फिट चेक. लाईट चेक. नाम चालू नंबर. आता दोस्तो आता आम्ही आलो आहे काहीतरी खायला. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की गाडी घेणं मला वाटलं खूप इझी काम आहे जर आपल्याकडे पैसे आहेत तर, पण असं नाही आहे बिलकुल. हे मला समजलं. दिवसभर वाट बघून पण अजून पण झालं नाही आहे. आता पण वाजले आहेत ऑलमोस्ट नाही 6च वाजले आहेत. आय डोंट नो आज गाडी होते का पण नाही, पण आजच गाडी घेऊन जाणार मी, कुछ भी हो जाए. पण एक गोष्ट तर मला समजली की गाडी घेणं, पहिले तर गाडीसाठी पैसे जमा करणंच खूप मोठा टास्क आहे. त्याच्यानंतर गाडी शोधणं हा मोठा टास्क आहे. त्याच्यानंतर गाडी घेण्याची प्रोसेस, त्याच्यात तुमचे डॉक्युमेंट जर क्लिअर नसतील मग तर तुम्ही फिटले माझ्यासारखे. पण ठीक आहे, आता बघू किती वेळ लागतो किती नाही. तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो. खायला आलो आणि मग नंतर जेव्हा गाडी घेणार तेव्हा तुम्हाला दाखवणार की मी कोणती गाडी घेतली आहे. तर मी सकाळपासून आली होती थोडीशी रेडी होऊन गाडी घेणार म्हणून. आता माझी पूर्ण तयारी पण खराब झाली आहे. तर या हालतमध्ये मला गाडी घ्यावं लागते, ते ऑप्शन नाही आता. गाडी नाही दाखवायची आहे, फक्त चाबी दाखवायची आहे. सकाळपासून लॉक केला असता कास्ट 24. या दादानं खूप मदत केली. यांचं नाव आहे ओंकार. आणि कास्ट 24 पण केली. गाडी नंतर दाखवणार आहे. लाईट चालू कर. लाईट पहिल्यांदा पेट्रोल भरलाय दस्त गाडी. आता 200 रुपयाचं नाही भरतायत. बाहेरची दिदी हसत होती आपल्या गोष्टी ऐकत असतो. आता आम्ही पूजाचं सामान घेतो. पूजा करणार, थोडीशी दिवा लावणार, पेढे घेणार आणि मग पूजा करणार. पेढे घ्यायला आलो असतो आम्ही. गाडी इतली एवढी मोठी, आम्ही पेढे घ्यायला आलो आणि आमच्या फोनमध्ये नेटच नव्हतं. तर मग ॲड ऑन टाकून बघितलं और कुछ घ्यायचंय का. पूजा करताय दोस्तो आम्ही गाडीची. हार लावत आहे. मंत्री आल्यासारखं वाटू राहिला. ओ याची जागा काचांना लाव, एक डॅशबोर्डला लाव. इंजिनला का नाही लावलं? लावू दे पण परत काढ लागतं ना. बर काढ लाव रे बाबा, काढ बरं. मेन इंजिन असते ना यार गाडीचं आहे, बॅकबोन. हार्ट
लाव. माझं इंजिन चांगलं राहू दे म्हणा. चटका लागत नाही ना. म्हण ना. माझं इंजिन चांगलं राहू दे. रनिंग चांगली देऊ दे. रनिंग चांगली देऊ दे. ऍव्हरेज चांगला देऊ दे. ॲव्हरेज चांगला देऊ दे. पैसा कमी लागू दे. सर्व्हिसिंग कमी लागू दे. सर्व्हिसिंग कमी लागू दे. कॅप अशी बंद राहू दे. या काय कसं लागलं? का लागला काय? होंडा सिटी कर दे सबकी छुट्टी. अक्क्या सकाळी भेटला. अक्क्या म्हणे कोणती गाडी घेता? हा. हे काय आहे? कसं उडवला यानं? त्यानं उडवला का? खराब केली गाडी. बस. अरे चंद्र किती सुंदर आहे. अरे यार असं नको म्हणू. ठीक आहे आता. ठीक आहे. म्हणजे कवी कवी मी येते ना कॅमेरात म्हणून म्हटलं ठीक आहे. एवढी नको. अरे वा फुटलं तर फुटलं. अरे अजून अजून एकदा अजून. हम्म. म्हणा जे होते मनात ती चालली दारात. ओके दोस्तो, कसा वाटला हा ब्लॉग आणि कशी वाटली माझी पहिली गाडी जी मी स्वतःच्या पैशांनी घेतलेली आहे आणि मला खूप खुशी होत आहे ऑनेस्टली. आणि त्याच्यापेक्षा डबलची खुशी. आता माझा फ्रेंड बसला आहे पण त्याला पण मी सांगतच म्हणजे तो पण ऐकत असेल. मला गाडी घेण्यापेक्षाच्या पण डबलची जी खुशी आहे ती म्हणजे माझे फ्रेंड्सनी मला इतकी जास्त हेल्प केली. कोणी असं करत नाही म्हणजे सुट्टी वगैरे घेऊन वीकडेजमध्ये तुमची हेल्प. इतक्या उन्हामध्ये फिरणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते कंटिन्युअसली त्या गोष्टीच्या मागे होते आणि इतके जास्त माझ्या पण पेक्षा हॅपी होते ते. सो खूप खूप मजा आली मला हा ब्लॉग. म्हणजे मी गाडी घेताना रडली नाही. मला वैभवी बोलत पण होती तू रडत नाहीये, तुझी पहिली गाडी आहे, तुला काही फील नाही होता. बट ऑनेस्टली ते खूप म्हणजे एकदम मी एक खूप महिन्यांपासून मी ट्राय करते घ्यायचं आणि मग ते 2 दिवस पण खूप स्ट्रेसफुल होते. मिळत नव्हती. मग डॉक्युमेंटचं हे ते तर त्याच्यामध्ये माझी एक्साइटमेंट थोडी मरून गेली होती. बट आता माझी एक्साइटमेंट फुल ऑन वाढलेली आहे कारण आपण घरी चाललोय आणि घरच्यांना गाडी दाखवणार आहे. सो मजा येणार आहे. तर तो ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट म्हणजे ते जे आहे ते जे घरच्यांचं रिॲक्शन आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. बट या ब्लॉगसाठी इतकंच. आणि मी खरंच सांगते की मी खूप ग्रेटफुल आहे. एक तर माझ्या फ्रेंडसाठी तर आहेच बट मी जो जॉब करते त्याच्यासाठी पण खूप ग्रेटफुल आहे. मी या कॉन्टेंट क्रिएशनसाठी पण खूप ग्रेटफुल आहे बिकॉज त्याच्याचमुळे मला हे मी इतकी मोठी हिंमत करू शकली आहे. तर हे सगळं मी करू शकते. इतकी कॉन्फिडेंटली गाडी घेऊ शकली बिकॉज ऑफ माय जॉब. खरंच सांगते आणि त्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. आणि येस माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते पण खूप चांगले आहेत. त्याच्यासाठी पण मी खूप ग्रेटफुल आहे. सो येस आजसाठी इतकंच. या ब्लॉगसाठी इतकंच. तुम्हाला आता नेक्स्ट आणि मी पूर्ण एक प्रॉपरली व्हिडिओ बनवणार आहे. मी गाडी कशी घेऊ शकली आणि काय काय केलं त्याच्या मागे काय काय लागतं सगळं काही मी सांगणार आहे तुम्हाला. सो तो पण एक व्हिडिओ येईलच. बट आजसाठी इतकंच. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझी गाडी आवडली असेल. बाय द वे आपल्या गाडीला नाव ठेवायचं आहे काहीतरी. ठीक आहे. तर माझ्या डोक्यात 1-2 नावं आहेत बट तुम्ही पण मला सांगा, सजेस्ट करा आणि मग आपण एखादं नाव चूज करू आणि मग ते ठेवू. ठीक आहे. ओके दॅट्स ऑल फॉर टुडे. आणि येस हा ब्लॉग जर आवडला असेल, गाडी आवडली असेल तर एक लाईक तो बनताय दोस्तो. लाईक करून द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड येस आय विल सी यू गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपल्याला माझ्या घरच्यांचं रिॲक्शन दिसणार आहे. सो स्टे ट्यून्ड अँड